हाय, दिस इज मी अँड मेरे बडे भैया हॉस्पिटलमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याचा प्रपंच करताना. 12ही महिने दुष्काळ पडलेला माझ्या आयुष्यात परत एकदा उन्हाळा सुरू झालेला आहे. आज संडे असल्यामुळे आणि आमचे बॉस घरी नसल्यामुळे हॉस्पिटलला नसल्यामुळे आमच्या टीमने थोडंसं पुण्याचं काम करायचं ठरवलं. धर्तीवर बोज असलेल्या पाण्याच्या बॉटल्स आणि थर्माकोलच्या बॉक्सने आम्ही वॉटर फीडर तयार केले. ते काही असं तयार झालं. इको फ्रेंडली नाहीये आय नो, पण वेळेवर तेच सुचलं आणि आम्ही तेच केलं. इतकं ऊन पडतंय की माणसाला घराबाहेर पण निघू वाटत नाहीये आणि माणसाला थोडीफार अक्कल असल्यामुळे आणि त्यांनी प्रगती केल्यामुळे जे काही पक्षी आणि प्राणी उरलेले आहेत त्यांच्यासाठी या धर्तीवर राहणं आपण खूप मुश्किल केलेलं आहे. त्याचीच थोडी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपण पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला खूप मनातून वाटतं. असं कोणीही म्हटलेले नाहीये की जाऊन मातीचे भांडे आणा, खूप अस्थेटिक असं काहीतरी सेटअप करा तरच पक्षी पाणी पितील. नाही, असं काही नाहीये. ऑलरेडी इतकं तापमान वाढलेलं आहे, खास करून शहरांमध्ये हे प्रमाण खूप वाढतंय. तर एक जबाबदार नागरिक म्हणून किंवा आपण महाराष्ट्रात राहतो, आपले जे संत होते त्यांनी आपल्याला भूतदया हा शब्द शिकवला. सगळ्या जीवांवर आपण दया दाखवायला पाहिजे, करुणा दाखवायला पाहिजे. त्या नात्याने तरी किमान आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे.